नमस्कार, मी सविता किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण घरच्या घरी पॉपकॉर्न कसे बनवायचे हे बघणार आहोत। पॉपकॉर्न बनवायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपी मी रोजच अपलोड करत असते। आता पॉपकॉर्न तयार करायला घेऊया। येथे मी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि ते तापून झाल्यानंतर त्यामध्ये तेल, मीठ आणि हळद टाकून घेतलेली आहे। येथे मी 1 चमचा तेल, अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे। यानंतर आपल्याला यामध्ये पॉपकॉर्नचे मका टाकून घ्यायचे आहेत। हे मका बाजारात इझिली अवेलेबल होतात। मका टाकल्यानंतर ते तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तेल योग्य प्रमाणात तापलं की हे पॉपकॉर्नचे मका फुटायला सुरुवात होते। तोपर्यंत आपल्याला चमच्याच्या साहाय्याने सतत हलवत राहायचं आहे। पॉपकॉर्न तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। अजून 2-4 पॉपकॉर्न तयार होईपर्यंत आपल्याला सतत हलवत राहायचं आहे। यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर गॅस कमी करायचा आहे। तर 1 ते 1.5 मिनिटात सर्व पॉपकॉर्न तयार होतील। येथे मी मातीचं भांडं वापरलेलं आहे। तुम्ही कोणत्याही धातूच्या भांड्यात हे पॉपकॉर्न केले तरी याच प्रकारे पॉपकॉर्न तयार होतात। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। तसेच तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर आत्ताच किचन शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।